नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे खास दिवसांसाठी खास ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण घेतला आहे अस्तरचा कपडा, त्याला व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची। त्याच्यावरती आपल्याला पूर्ण उंची मोजायची ह्या प्रकारे। 13.5 इंचाची पूर्ण उंची आपण इथे घेतली, 9.5ची घडी घेतली, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला इथे मोंड्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये या प्रकारे 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। आता बघा, आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 10 इंच। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता। 10 इंच आपण गळा उंची घेऊन गळा रुंदी घ्यायची 2.25 इंचाची। इथे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला द्यायचा आहे पानाचा आकार। बघा, ह्याप्रमाणे असं टोक आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। मोंड्याचा जो आकार दिला ना तो कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या आकारासाठी आपल्याला घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जो आकार आता आपण कपड्यावरती आखला तोच असा कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आणि पुन्हा कॅनव्हासला अशी घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा आखून घ्यायचा आहे। बघा, ह्या प्रकारे व्यवस्थित घडी करायची आहे आणि असा आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे। रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने गळा तयार होतो। आता आपण घेतलं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचं आपल्याला। आता त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। इथे खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर बघायचा, पिन लावून घ्यायची आणि जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये। आता जो मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। असं 1.25 इंच अंतर सोडून बाकीचे सगळे कट करून घ्यायचं। कट केलं की छोटे छोटे कट आपल्याला अशा पद्धतीने गळ्यावरती मारायचे आणि जिथे कोपरा येतो ना आपला तिथे व्यवस्थित कट मारायचा आहे, म्हणजे ना परफेक्ट आकार तयार होतो। बघा, या पद्धतीने आपण हे कट मारले। आता अस्तर आणि कॅनव्हास असं पकडायचं आहे, मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून दाबटीप आपल्याला इथे द्यायची। ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित दाबटीप द्यायची आपल्याला इथे। छान असा आपला गळा तयार झालेला आहे। कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर आता जॉईंट करून घ्यायचं आहे। अगदीच तुम्हालाही सहज जमणारी अशी डिझाईन आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही डिझाईन। आता जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कट केला म्हणजे छान अशी फिनिशिंग ब्लाऊजला येते। बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। त्याच्यासाठी इथे पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच पकडून वरती उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। एक पट्टी घ्यायची, आपल्याला कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। ह्या पद्धतीने आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे। नंतर याला काय करायचं, असं सेंटरला एक रेष मारायची आणि इकडनं सुद्धा अशी कडेनी ह्या पद्धतीने एक रेष मारून घ्यायची। बघा, म्हणजे आपल्याला डिझाईन बनवायला ना सोपं जातं। साधारण सेंटरपासून अर्धा इंच सोडून आणि ही आपल्याला रेषा मारून घ्यायची। दुसऱ्या बाजूने सुद्धा ही रेषा उमटेला असं हाताने थोडंसं हे करायचं आणि ती रेषा पुन्हा अशी डार्क करून घ्यायची। दोन्ही रेषांचं अंतर आहे ना साधारण 1 इंचाचं आहे। बघा, ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा रेष मारून घ्यायची। आता जो आपला गळ्याचा जो कपडा निघालेला आहे ना तोच घ्यायचा आपण आणि इथे ना ह्या पद्धतीने आपल्याला असं गोल आकार द्यायचा आहे। जो आकार दिला ना आपण तो कट करून घेऊ। बघा, ह्या पद्धतीने आपण त्याला गोल आकार दिलेला आहे। त्याच्यानंतर हे अस्तर आणि कपडा घेतला आपण
त्याच्यावरती सुद्धा ते कट करून घेतलं आणि ही गोल बाजू आहे ना ती शिलाई मारून घ्यायची. इथे छोटे छोटे कट मारून अस्तर आणि कॅनव्हास असं पलटी करायचं आणि त्याला सुद्धा द्यायची दापटी. या पद्धतीने बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि आता याच्यावर छान अशी लेस आपल्याला इथे लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. ज्या मैत्रिणींना डिझाईन जमत नाही ना त्यांना सुद्धा सहज जमेल अशी ही डिझाईन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा इथे आपल्याला 3 लेसचे पदर इथे आपण लावून घेतले आणि लेसला पण डबल शिलाई मारली म्हणजे फिनिशिंग पण चांगली येते लेसची. इथे सुद्धा आपल्याला असं सेंटर काढून घ्यायचा आणि हा सेंटर आणि हा असा मॅच करून इथे आपल्याला पिन लावून घ्यायची. इथे शिलाई मारून आपल्याला हा पॅक करून घ्यायचा आहे. आता आपल्याला लेस लावून घ्यायची. जशी रेष मारली ना आपण त्या रेषेवरतीच आपल्याला लेस लावून घ्यायची. लेसला सुद्धा डबल शिलाई मारायची आहे. बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसते आणि लेसची फिनिशिंग सुद्धा छानच दिसते. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. आता आपली शिलाई मारून झाली की आपल्याला आहे ना इथे नॉड घ्यायची. साधारण अर्धा मीटर नॉड घ्यायची. इथे सेंटरला जी रेषा आपण मारली होती बरोबर त्या रेषेवरती आपल्याला ही नॉडची डिझाईन बनवायची ह्या पद्धतीने. बघा इथपर्यंतच आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे आणि इथे असं थोडंसं त्या नॉडला फुल बनवून इथे पॅक करून घ्यायचं आहे. जास्तीची नॉड कट करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला अगदी छोटेसे लटकन इथे आपल्याला बनवायचे. एकदम छोटे छोटे लटकन इथे साधारण 2 बाय 2चे चौकोनी तुकडे इथे घ्यायचे. त्याला असं त्रिकोणमध्ये पकडायचं. इथे नॉट ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. अगदी छोटे छोटे लटकन इथे आपल्याला बनवायचे कारण आपण तिथे छोटीशी नॉड वापरली म्हणून छोटेसेच लटकन आपल्याला इथे बनवायचे. बघा ह्याप्रमाणे आपले दोघेही छोटे छोटे लटकन अगदी छान असे तयार झालेले. इथे वरती ना इथे सुद्धा आपल्याला नॉड लावायची. त्याच्यासाठी 2 चौकोनी तुकडे आपण इथे घेणार आहे. इथे आपण कोणताही कॉन्ट्रास्ट कपड्याचा वापर केलेला नाही आहे. एकच कपड्यावरती आपण ही डिझाईन नक्की बनवू शकतो अशी डिझाईन आहे. बघा या चौकोनी तुकड्याला आपण असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती सुद्धा आपण लेसचे 2 पदर लावून घ्यायचे म्हणजे लटकनसुद्धा खूप सुंदर दिसतं. बघा ह्या पद्धतीने आपण हे लेसचे 2 पदर लावले की याच्यात अशी नॉट ठेवायची आणि तिरपी शिलाई आपल्याला इथे मारून घ्यायची. असंच दुसरंही लटकन आपल्याला आता बनवून घ्यायचं आहे. बघा बरं किती सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आणि 2 लेसचे पदर लावायचे. त्याच्याने सुंदर असा लूक आपल्या लटकनला येतो. मैत्रिणी तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघून तुम्ही सुद्धा ही डिझाईन करून घ्या. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. दोघे लटकन आपले तयार झाले. आता नॉड आपण इथे वरतून 2.5 इंच मोजून दोघे नॉड जॉईंट करून घ्यायचे आहे. मैत्रिणी 32 छातीचं माप आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून आणि नक्कीच ही डिझाईन बनवून बघायची आहे. खूप सुंदर आणि सोपी अशी ही डिझाईन आहे. आता आपल्याला नॉड बांधायचे आणि 2 शोचे बटन आपल्याला इथे लागणार आहे.
दोन शोचे बटन इथे आपल्याला घ्यायचे आणि एक बघा ह्याप्रमाणे इथे आणि इथे खाली नॉडचे तिथे हे दोघं बटन आपल्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायचे. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.